हाय फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. कशा आहात तुम्ही? मी एकदम मजेत आहे. आज मी खूप दिवसानंतर व्लॉग बनवत आहे. कारण की मी माहेरी, सासरी असं माझं इकडे-तिकडे फिरणं चालू होतं. त्याच्यामुळे माझं काही व्लॉग बनवता येत नव्हते. रियांचा बर्थडे झालेला आहे, तर रियांचा बर्थडेचा व्लॉग तुम्हाला बघायलाच मिळणार आहे. तर तो नक्की बघा. आणि आता आम्ही हैदराबादला मी तुम्हाला एक अपडेट देते, की आम्ही आता हैदराबादला आलेलो आहोत. आणि हैदराबादला येताना पण आम्ही शूटिंग काही केली नव्हती एवढी. फक्त रियान्सचे थोडेसे क्लिप आहेत. मी जास्त काही शूटिंग काय केली नव्हती, कारण की सासरचे लोक पण होते, त्याच्यामुळे मला शूटिंग करायला थोडंसं वेगळंच वाटत होतं. त्याच्यामुळे मी शूटिंग नाही केली यावेळेला येताना. कारण की माझे सासूबाई आलेले आहेत माझ्यासोबत रियान्सला सांभाळण्यासाठी. त्याच्यामुळे मी जास्त काही शूट काही केलेलं नाहीये. आणि सासरचे लोक पण आलेले होते आम्हाला सोडायला. तर त्यामुळे मी छोटे-छोटे क्लिप आहेत केलेले. लावून देईन. ते तुम्ही बघून घ्यायचं. आम्ही ट्रेनमध्ये आमचा प्रवास वगैरे कसा झाला, काय झालं. तर आता आम्ही हैदराबादला आलेलो आहोत. आता तुम्हाला इथून माझे डेली ब्लॉग्स बघायला भेटणार आहेत. तर सर्वांनी नक्की बघा आणि कोणी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्लीज सपोर्ट करा. मी नवीन आहे त्याच्यामुळे मला एवढं काही कळत नाही. आम्ही हैदराबाद आल्यानंतर घरामध्ये खूप सारा पसारा झालेला होता आणि आमचं सामान पण खूप जास्त होतं. आम्ही आणलेलं तिकडून रियान्सला बर्थडेला त्याच्या आजी-आजोबांनी गाडी दिलेली होती. तर ती गाडी पण आम्ही आणलेली आहे तिकडून, गावाकडून हैदराबादला आणलेली ट्रेनमध्ये. अ, तर 2-3 दिवसापासून मी पूर्ण घरातला पसारा वगैरे पूर्ण आवरला. नंतर सर्व सामान व्यवस्थित सेट केला, बॅगा वगैरे खाली केल्या. जिथं-तिथं सर्व सामान सेट करून दिलेलं आहे. तर आता मी थोडी रिकामी झाली, तर चला म्हटलं आपण व्हिडिओ बनवायला घेऊयात. आणि खूप दिवस झालेले आहेत व्हिडिओ शूट नाही केलेले आणि मी चॅनलवर पण अपलोड नाही केलेले. त्याच्यामुळे म्हटलं माझा सकाळचा पसारा आवरून झालेला आहे. रियाचा पप्पा पण चहा नाश्ता करून गेलेले आहेत. आणि आता मी आम्ही पण चहा नाश्ता झालेला आहे माझा आणि आईचा. आणि रियांसाठी रोज नवीन काय बनवायचं तेच टेन्शन असतं मला नेहमी. त्याच्यामुळे इडलीचं बॅटर बनवलेलं होतं. ते ते त्याची आम्ही इडली बनवून खाल्ली सकाळी आणि रियान्सला पण खाऊ घातलेली आहे. तर आता मी स्वयंपाक करणार आहे. घरातलं सर्व आवरलं झालेलं, झाडू, पोछा सर्व केलेला आहे. साफसफाई सर्व झालेली आहे माझी. आणि आता मी अंघोळ वगैरे करून जेवणाची तयारी करणार आहे. मी दुपारच्या जेवणासाठी स्वयंपाक करत आहे. मठाची उसळ आज जेवायला मी बनवत आहे. कुकरमध्ये मठाच्या उसळला फोडणी दिली आहे आणि कुकर आता लावून देणार आहे. पीठ मी मळत ठेवलेलं होतं. आता त्याला तेल लावून थोडंसं परत एकदा मळून घेते. आई ते माझ्याशी बोलत होते, की रियान्सने जारमधलं पाणी पूर्ण सांडून टाकलं. त्याने नळ आपोआप चालू करून घेतला आणि पूर्ण जारचं पाणी खाली पडलेलं आहे. आई ते मला सांगत होते. हे बघा मी पीठ मळून घेतलंय. आम्ही 2च जण होतो आज जेवणासाठी. म्हणून 4 चपात्या आणि मठाची उसळ आणि रियान्ससाठी व्हेज पुलाव बनवणार आहे. चपातीला लावण्यासाठी माझं तेल आणि पीठ हे सेपरेट डब्यामध्ये काढलेलं असतं, जेणेकरून रोजच्या वापराचं आपलं पीठ खराब नको व्हायला. अशा प्रकारे मी डब्यांमध्ये काढून ठेवलेलं असतं माझं रोजच्या वापराचं तेल आणि पीठ. हे बघा मी चपात्या बनवून घेते. थोडे दिवस मी व्हिडिओ शूट नाही केले होते, म्हणून माझी सवय मिटलेली होती व्हिडिओ बनवायची. म्हणून मी चेक करत होते मध्ये-मध्ये, की व्हिडिओ चालू आहे की बंद आहे. सवय नसल्यामुळे राहून जातं कधी-कधी, काम होऊन जातं आणि नंतर लक्षात येतं की मी व्हिडिओ शूट केलेलाच नाही, स्टार्ट केलाच नव्हता. त्यामुळे मी चेक करत होती. आणि रियान्सने तिकडं पाणी पाडलेलं होतं म्हणून आई तिकडं पोछा मारत होते फरशीला. हे बघा अशा प्रकारे मी सर्व चपात्या बनवून घेत आहे. आणि रियांची तिकडं मस्ती चालूच होती. काही ना काही करतच राहतो तो आणि त्याच्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक जण लागतो. म्हणून आईंना घेऊन आलेली आहे मी, की जेणेकरून आई त्याला सांभाळतील आणि
माझे कामं वरच्या वरी होत जातील. चपात्या करून झालेल्या आहेत. आता मी सर्व किचन ओट्यावरचा पसारा आवरून घेते. पोळ्या बनवण्यासाठी जे जे ओट्यावरती वरती काढलेलं ते आता सर्व ठेवून देणार आहे आणि पुढची प्रोसेस चालू करणार आहे. हे बघा, मठाची उसळ बनवून तयार झालेली आहे. त्याच कुकरमध्ये रियांचा व्हेज पुलाव बनवायचा आहे, म्हणून मी मठाची उसळला वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि झाकून ठेवणार आहे एका साईडला. आणि कुकर धुवून परत त्यामध्ये रियांचा व्हेज पुलाव बनवणार आहे. हे बघा, मी सर्व किचन ओट्यावरचा पसारा आवरून घेते. लहान किचन ओटा असल्यामुळे खूप पसारा होऊन जातो तिथं, म्हणून पूर्ण क्लीन करून घेते आणि मग आता व्हेज खिचडी बनवायला स्टार्ट करते. हे बघा, गाजर घेतलाय, एक पोटॅटो घेतलेला आहे, नंतर थोडासा कांदा. मी जेव्हा मठाची उसळ बनवत होती त्याच्यातूनच थोडं साहित्य काढून ठेवलं होतं. थोडीशी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता असं सर्व काढून ठेवलं. ते सर्व आता मी धुवून घेते आणि त्याला कट करून घेणार आहे. हे बघा, 1 वाटी तांदूळ आणि डाळ, मुगाची डाळ घेतलेली आहे. डाळ आणि तांदूळ हे 1 वाटी घेतलेलं आहे दोघे. आता बटाट्याचे साल काढून घेते आणि गाजरचे साल काढून कट करून घेणार आहे आणि थोडीशी फ्लावर टाकलेली आहे मी. जास्त काही व्हेजिटेबल्स टाकलेले नाही आहेत. 2-3च व्हेजिटेबल टाकलेले आहेत व्हेज पुलावमध्ये. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित फ्लावरला चेक करून घेते. स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले सर्व व्हेजिटेबल आणि आता त्यांना कट करून, लसूण पण कट करूनच टाकणार आहे. आणि एक छोटासा मिरचीचा तुकडा घेतलेला आहे. कांदा पण बारीक चिरून टाकणार आहे. खूप छान असा व्हेज पुलाव तयार झाला होता आणि रियांशने पण खूप आवडीने खाल्ला होता. एकदम मऊ केलेला होता, जास्त पाणी टाकून मी त्याला एकदम सॉफ्ट असा व्हेज पुलाव बनवून दिलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. 1.5 पडी तेल टाकलेलं आहे. तांदूळ, तेल गरम होतो तोवर मी तांदूळ पण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. 3-4 पाणी तांदूळ धुवून घेणार आहे. इथं मी तांदूळ रियांसाठी मी इंद्रायणी तांदूळचा वापर करत असते. इंद्रायणी तांदूळ हा खूप छान लागतो, चविष्ट लागतो. लहान पोरांना इंद्रायणी तांदूळची खिचडी भात दिला तर त्यांना पण थोडीशी चव लागते. छान लागते इंद्रायणी तांदूळची खिचडी आणि भात. हे बघा, सर्व व्हेजिटेबल्स वगैरे टाकून ठेवून दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये फक्त आता मी मीठ आणि हळद टाकून घेणार आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ कमीच देते. हळद टाकून घेतली थोडीशी. सर्व परतून झालं की मी त्याच्यात पाणी टाकणार आहे. पाणी थोडंसं जास्तच टाकणार आहे मग खिचडी येण्यासाठी. धुतलेले डाळ तांदूळ मी पाण्यात टाकलेले आहे. उकळत्या पाण्यात आणि कुकर बंद करून देणार आहे. मस्ती करते, गाडीवर फिरायचं झालं तुझं? गाडी फिरली की दादाची गाडी बाई. मटकीची भाजी आणि रियांशी कैसे जेवतोय? मस्त, छान छान. नंतर दात काढतो नंतर. शांत कर दादाला, शांत कर, रडतोय तो. शांत कर दादाला, शांत कर. झोपव त्याला, झोप म्हणा.
गाई गाई गाणे म्हण गाणे. गाई गाई झोपा. गाई गाई